नमस्कार, मी सायली जाधव. 15 तारखेच्या निवडणुकीचा आज रिझल्ट म्हणजे 16 तारखेला लागलेला आहे. असे काही शॉकिंग रिझल्ट लागलेले आहेत. तसाच एक रिझल्ट आहे. सरांशी आपण थोडंसं बोलतोय आणि उद्या डायरेक्ट आपण धनकवडे सरांशी सुद्धा बातचीत करणार आहे. पण आत्ता थोडंसं त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया की त्यांचे काय म्हणणं आहे या रिझल्टविषयी. दत्ताभाऊ माझे महापौर उपमहापौर त्यांनी आम्हाला धनकवडीला पाण्याचा त्रास होता. त्यांनी एवढं रात्रीचं 1-2 वाजता पहिले पाणी यायचं. त्यांनी पाण्याचा सॉल्व एवढा केला की लोकांना टायमिंगला पाणी येतं आणि ते बी न मोटर लावता 4थ्या मजल्याला आमच्या घराच्या टेरेसला पाणी चढतं एकदम. ते बी आमचं घर चढाला असून ते पाणी एकदम प्रेशरने पाणी चढतं. त्यांनी एवढी सुविधा केलेली बालाजीनगरला की विचारायला नको. पण त्या माणसांनी पडावं नाही आमची अशी इच्छा होती, पण त्या माणूस पडले आत्ता. बिलकुल असे काही रिझल्ट लागलेले आहेत. आपण आत्ता बघितलेले आहेत. बरेचसे रिझल्ट असे लागले जे अनपेक्षित होते, म्हणजे जे कुणाच्याही मनात नव्हते की असा काही रिझल्ट होऊ शकतो. बालाजीनगर जर आज काय म्हणतो सक्सेस असेल बालाजीनगरचं पूर्ण, तर ते आपल्या धनकवडे सरांमुळे. साहेबांनी एवढं सुविधा दिलेली आहे. तुम्हाला आता ब्रिज केलं त्यांनी, हे केलं. पहिले एवढं ट्रॅफिक व्हायचं इथं रस्त्याला, तर त्यांनी ट्रॅफिकची सुविधा करून दिली की बाबा ब्रिज करावा की बाबा लोकांना तेवढे ट्रॅफिक कमी. अहिल्यादेवी चौकात एवढी ट्रॅफिक व्हायची, तर त्यांनी ती सुविधा करून दिली. दत्ताभाऊ धनकवडेंनी एवढी सुविधा एवढी चांगली करून दिली. परत सगळं पाण्याची सुविधा तर सगळ्यात भारी त्यांनी एवढी केली की लोकांना पहिल्या रात्री भरायचं, खालनं भरावं लागत होतं. आता डायरेक्ट घरात पाणी येतं लोकांच्या. 3-5-6 मजल्याला डायरेक्ट पाणी चढतं बिगर मोटरीनी. लोक मोटर लावून चढवायची. आता मोटर लावायची गरज नाही, खालनं पाणी भरायची गरज नाही. आणि प्रेशर बी दिलेलं आहे. एवढं चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे जे रिझल्ट लागले ते जनतेचा कौल आहे? हे तर काय आता सगळं म्हणतात, सगळं फेरफार आहे. बटन दाबलं की ते जातं BJPलाच. हां, आता मी काय म्हणणार याच्या पुढे तुम्ही ऐकलंत म्हणणं. भेटूया आपण उद्या. धन्यवाद.